जोडीदार ॲक्टिव्ह आहे आणि एक जोडीदार पूर्णपणे लेझी आहे, तर लक्षात ठेवा त्या जोडीदाराला फुकट काम करणारा एक सालगडी मिळाला आहे, मजूर मिळाला आहे. तुमचा जोडीदार समजूतदार असेल तर व्हॅलेंटाईन डे कधी आहे म्हणून विचारायची गरजच नाही. तुमचा व्हॅलेंटाईन डे तुम्ही रोज सेलिब्रेट करताय, हे लक्षात ठेवा. नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता सीझन लग्नाचा आहे. यूट्यूबवरनं कुठलाही विषय असू दे करंटमध्ये त्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर कंटेंट बनवायचं नाही असं होतच नाही. तर बघा, लग्नाचा सीझन आहे आणि म्हणजे आपण कुठं ना कुठं लग्नाला जातच असतो. आपल्याला पत्रिका येतात, आपण लग्नाला जातच असतो. तर प्रत्येक लग्नात आजीबाई असतात, आजीबाईंचा ग्रुप असतो. तर त्यांच्या ग्रुपमध्ये काय गप्पा असतात मी सांगते. पहिलं आमच्याकडं जाडाजोडा बघून लग्न केली जायची. आत्ता सारखं आहे वे. आत्ताच्या लग्नात नाही काय पुरी कवळ्या म्हणून नसत्या, त्या पुरीच कवळ्या नाही, त्या पुरी जून जरकाट एवढं मी म्हणून का बसत नाहीत. त्या 2-2 पोरांची वय निघून गेल्यावर ह्या पुरी लगीन करायला लागतात. पहिलं आमच्या टायमाला जाडाजोडा कोण बघत नव्हतं. असा एकदम फक्कट डायलॉग, तिखट प्रतिक्रिया त्यांची बघायला मिळते. तर त्यांची प्रतिक्रिया भले तिखट असू दे, पण हे खरं आहे की जर जाडाजोडा दिसायला नुसता नाही, जाडाजोडा दिसायला नुसता नाही, तर तो आयुष्यभर कॅरी करायचे. एखादी गोष्ट आयुष्यभर बाळगायची म्हणजे त्याच्यात चढ उतार किती येत असतील विचार करा. तीच गोष्ट लग्नाची. जर आपला जोडीदार धड नसला, चांगला नसला, दिसायला नव्हे, वागायला तर नसला तर आयुष्याचं फार वाट लागते, आयुष्याची पूर्ण वाट लागते. बघा, तुमच्या घरात AC आहे, तुमचं घर खूप सुंदर आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत, खूप सुंदर फुलांची फळांची बाग आहे, एवढं सगळा थंडावा असून पण जर तुमचा जोडीदार म्हणजे आता बघा, आता बाई असेल तर पुरुषांच्या बाबतीत म्हणू शकते आणि पुरुष असतील तर बायकांच्या बाबतीत म्हणू शकतात, बरोबर. जर ती गोष्ट महत्त्वाची एकमेकाचा स्वभावात समजूतदारपणा नसला किंवा एकानं जाऊ दे तिकडं मरू दे म्हणून सोडून दिलेलं असतं. चला, एका पायाची गाडी चालू असते, फक्त ती जगाला दिसत नसते, पण 2 अतृप्त आत्मे एका घरात राहत असतात. दोन्ही पण अशीच असतात. एक तुझं माझं पटलं, पण एका छताखाली न राहिल्याशिवाय काय म्हणजे करूच शकत नाही, असं पण असतं. आता बदलत्या युगात, मॉडर्न युगात काय असतील तुमचे बऱ्याच गोष्टी बदलल्यात, त्याच्यावर आपण बोलायला नको. तर असा हा जाडाजोडा म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर सगळं तुमच्या घरात आहे, ACत बसताय तुम्ही, सुखात आहे तुम्ही, तरी देखील जर तुमच्या जीवनाचा जोडीदार जर व्यवस्थित नसेल, तुम्हाला साथ देणारा नसेल, तर तुम्ही एका थारच्या वाळवंटात आहात. जर तुमचा जोडीदार विश्वासाला पात्र नसेल तर तो तुमच्यासोबत एप्रिल फुलचा गेम खेळतो. जर तुमचा जोडीदार तुमच्या कुठल्याच भावना समजून घेत नसेल, तर लक्षात ठेवा, मरणासाठी तुमच्यासाठी काही वेगळी तारीख नसते. तुम्ही रोजच मरत आहात. अल्प विचार नसणारा, बालिशपणाचे विचार ज्या जोडीदाराजवळ असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला जर 2 मुलं असतील तर समजून चाला की तुम्हाला 3 मुलं आहेत, कारण तुमचा जोडीदार इतका बालिश आहे की ते मुलांना जसं तुम्ही सांभाळता तसंच त्याला पण सांभाळा. लग्न केलेली माणसं कधी कधी रागानं म्हणतात, लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. असं म्हणतात, उजव्या हातात आग उठले की पैसे मिळतात, असं साबणानं. तर बऱ्याच वेळा
ज्यांची लग्न झालेली असतात ते म्हणतात की लग्न झालं नसतं बरं झालं असतं, सिंगल राहिलं असतं बरं झालं असतं. तर रोजची तारीख बघावीच लागली नसती. माझ्या आयुष्यात नेहमीच 15 ऑगस्ट ही तारीख राहिली असते. तर असं सगळं असतं. म्हणून लग्नाला लोकांनी जुगार म्हटलं. आणि आत्ताच्या म्हाताऱ्या बायका असं लग्नात येतात आणि गोल बसून गप्पा मारत असतात ना, त्यांचे विषय असे असतात. पण पूर्वी त्यांनी म्हणजे काय म्हणू त्याला एकतर्फी कारभार फार सहन केलेला असतो. त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. पण त्यांना आवडतं नवीन पिढीवर असं यथेच्छ तोडसुख घ्यायला. कारण बघा, वेळ बदलली, लाईफस्टाईल बदलली, विचार बदलले, सगळं बदलून जातं. तर जसं आहे तसं ॲडजस्ट. खरं तर आताच संकल्पना बदलल्यात ॲडजस्टमेंटच्या, नाही का? नाहीत ॲडजस्ट करत. हल्ली कोण ॲडजस्ट करायला बघत. प्रत्येकाला असं वाटतं. आणि आत्ताच्या मुलांचं खरं कौतुकच करायला. त्यांना असं वाटतं की एकच आयुष्य आहे का दोन आहेत, कोण बघायला गेले, मागचा जन्म होता का नव्हता, कोण बघायला गेले, कोण म्हणतं होतं, असे त्यांचे प्रश्न असतात. आत्ता आहे ना, आता जगून घ्यायचं. मग आता बऱ्यापैकी चैन म्हणता येणार नाही, पण मी कमवते, माझ्याकडे पैसे मी खर्च करणार, थोडीफार बचत करून ते खर्च करायला आहे काय करणार, अशी पिढी. तर असं हे माझ्या सगळं मनात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असं आहे. पण खरोखर मी जाता जाता शेवटचं एक वाक्य सांगते की खरोखर जर जोडीदार चांगला असेल, तो स्त्री जोडीदार असू दे किंवा पुरुष, तर त्या स्त्रीसाठी रोजच दिवाळी किंवा त्या पुरुषासाठी रोजच दिवाळी. कळालं? जसं म्हणतात ना पूर्वीची लोक की राजाला काय रोजच दिवाळी असते. असं जे मनात आलं ते सांगून टाकलं. आवडलं असलं तर नक्की सांगा. हे सगळं आवडलं असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्यासाठी एक ठिकाण असं आहे जे फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तिथं तुम्हाला स्वातंत्र्य पण देण्यात आलेलं आहे. ते ठिकाण म्हणजे कमेंट बॉक्स. तिथं जा आणि मतं मांडा आणि सांगा चूक की बरोबर, किंवा आहे ते बरं चाललं आहे, आमचं पण असंच आहे, काय बोलावं न बोलायला बरं. म्हणजे मी हे क्लू दिलेत. ह्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं सांगू शकता. बाय.